आज का जो टॉपिक है उस टॉपिक का नाम है हाउ विल हैंडल मल्टीपल विंडोज। ठीक है, पहले आपको स्टेप्स लिख के देता हूँ, फिर हम लोग उसके ऊपर वर्कआउट करते हैं। फर्स्ट हम लोग क्या करते हैं, यूजिंग ड्राइवर डॉट गेट विंडो हैंडल। ठीक है, यूजिंग ड्राइवर गेट विंडो हैंडल से हम लोग वी स्टोर दी करंट सेशन आईडी which will be used in future to come back to original session और मेन सेशन। ठीक है, तो इसका सिंटैक्स ऐसा आता है, स्ट्रिंग parent इक्वल टू ड्राइवर डॉट गेट विंडो हैंडल। ठीक है, स्टेप 2 यूजिंग ड्राइवर डॉट विंडो हैंडल्स। यहाँ पे देखिए हेल्स एस लगाया, वी स्टोर दी ऑल एक्टिव सेशन। इसका फॉर्मूला था सेट ऑफ स्ट्रिंग ऑल विंडोज। ड्राइवर डॉट गेट विंडो हैंडल्स दिख रहा है, ये इसका सिंटेक्स है। उसके बाद हम लोग क्या करते हैं, वन बाय वन स्टार्ट करते हैं। अपना जो स्टेप थी है उसमें हम लोग क्या करते हैं, यूजिंग फॉर लूप वी स्विच टू स्पेसिफिक विंडो एंड वी यूज कमांड ड्राइवर डॉट स्विच टू डॉट विंडो, और यहाँ पे हमें आईडी पास करना पड़ता है। ठीक है, इससे हमारा सेशन डिवाइड होता है। तो मैं आपको ऐसे एग्जांपल दिखाता हूँ कैसे होता है। तो ये वाला पूरा कोड मैं कॉपी कर लेता हूँ, तो यहाँ पे हमें उसका कोड आता है। तो फॉर, देखो ये सेट है राइट, तो थोड़ा इसका एडवांस हो जाता है। स्ट्रिंग चाइल्ड ये इक्वल टू पेरेंट नॉट इक्वल टू इक्वल्स चाइल्ड। देखो यहाँ पे मैं नॉट डाल रहा हूँ, मतलब उल्टा, अगर नहीं है तभी स्विच करो। यहाँ पे हमें क्या लिखना है, चाइल्ड लिखना है। यहाँ पे हमें क्या लिखना है, चाइल्ड लिखना है। ठीक है, किसी डाउट है? ये छोटा सा कोड है लेकिन ये बहुत इंपॉर्टेंट है, बहुत काम का है, इंटरव्यू में बहुत बार पूछते हैं। तो इसके ऊपर हम लोग और क्वेश्चंस लेते हैं, आपको उससे कुछ पता चलेगा। अरे
मैं 2 मिनट पॉज कर दो रिकॉर्डिंग, तो क्या होगा पता नहीं। ठीक है, अभी मैंने आपको जो कोड लिख के दिया वो कोड हम लोग यहाँ पे लिखते हैं। पब्लिक में और एक मेथड बना दो, स्विच टू विंडो। ये जो लाइन्स है, ठीक है, ये जो कमेंट है उसका सब निकाल देते हैं हम लोग। इसको सेट डाल देगा। बराबर है। अब मुझे इस मेथड को कॉल करना है। यहाँ पे मैं फिल फॉर्म की जगह ये डाल देता हूँ, इन्वो ब्राउजर होगा। इसको मैं कमेंट कर देता हूँ। ठीक है, अभी मैं क्या करने वाला, मैं आपको कुछ चीजें दिखाने वाला हूँ। मान लो मेरा ये टैब है, ठीक है। देखो अभी मैं कौन सा टैब पे हूँ, इस टैब पे, सब लाइब्रेरी पॉइंट पे। तो आप क्या बोल सकते हो, दिस इज माई एक्टिव टैब। बराबर, जैसे मैं इस टैब पे जाता हूँ, कोई फेसबुक का कोई भी पेज हो, तब इस टैब पे आ जाते हो। अरे ये किसका साइट है, ठीक है चलो। ये फिर यहाँ पे मैं चार जीपीटी कर लेता हूँ। ठीक है, यहाँ पे जाता हूँ, फिर यहाँ पे जाता हूँ, फिर यहाँ पे जाता हूँ, कहीं पे भी जा सकता हूँ मैं। राइट, तो मुझे क्या करना है, अभी इंटरव्यू में क्वेश्चन क्या पूछते हैं, देखो इंटरव्यू में क्वेश्चन थोड़ा सा अलग, मतलब इसी क्वेश्चन को थोड़ा और वैसे कर सकते हैं। और क्या पूछते हैं, सपोज ऑन वेब पेज देयर इज अ लिंक, as you click on link, it will open a new window. You have to work on it, and once task is completed, once once आपण लिहूया there, task is completed, need to come back to main session. कौन है रे, म्यूट करेगा प्लीज, कौन है प्लीज म्यूट करेगा। ठीक है, समझ लो। तो अभी इसी को हम लोग वर्कआउट कर रहे हैं। तो देखिएगा, मैं अभी जैसे मैंने बताया, मैं आपको वो आपको प्रूफ करके भी दिखाऊंगा। कौन अभी एक्टिव सेशन है, हम लोग जैसे स्विच का कमांड रन होगा, जैसे वो ड्राइवर का स्विच टू विंडो है ना, तो आपका ये हाल आ जाएगा, ऐसे वाला पैटर्न बता दें। मैं आपको उसका डेमो दिखा देता हूँ, पहले जिसको मैं डिबग करता हूँ। ठीक है, अभी सब एग्री पॉइंट पे एज्यूम करो, यहाँ पे कोई तो लिंक है, जैसे कोई लिंक होगा, ये वाला लिंक है, जैसे इसके ऊपर क्लिक करते हो तो नया विंडो ओपन होता है। राइट, आपका टास्क क्या है पता है क्या, आपको क्या करना है, इस विंडो से इस विंडो पे जाना है। तो हम लोग डायरेक्टली तो जा नहीं सकते, मतलब मैनुअल तो जा सकते हैं, लेकिन हमें ऑटोमेशन से जाना है। तो अभी इस विंडो पे वो वर्कआउट कर रहा है, अगर मैं आपको दिखा दूं। इसीलिए हम लोगों ने क्या किया,
ये पैरेंट स्टोर क्यों किया? इन फ्यूचर में जब अपना काम हो जाएगा हमें वापस से मेन विंडो पे आना है, राइट? तो इसीलिए उसने क्या किया, गेट विंडो हैंडल किया। ठीक है, अभी यहाँ पे देखो, यहाँ पे उसकी वैल्यू स्टोर हुई, जो फर्स्ट आईडी था, मतलब इसकी आईडी स्टोर हुए, ये वाला। अभी यहाँ पे देखो हैंडल्स लिखा है, प्लूरल है, तो उसमें कितनी विंडो ओपन है बताइए, कितने टैब ओपन है? दो टैब ओपन है, तो ये दोनों टैब रिटर्न करेगा, दिखाएगा, दिख रहा है, दो दिख रहा है आपको। अब इसमें से एक अपना है पुराना पैरेंट वाला, देखिए उसका नंबर देखिए, लास्ट में आप देखो 118C है, बराबर? 118C मतलब इसके ऊपर आपको स्विच करना है क्या? हेलो, इसके ऊपर हमें स्विच करना है क्या? नहीं, हमें स्विच इसके ऊपर करना है, इसके ऊपर कि जो इसका टैग है, इसका आईडी है। समझ में आ रहा है? हेलो, हेलो। सर त्याला आपल्याला एक्सपर्ट द्यावं लागेल ना, ते जे एक्सपाथ नाही सेकंड लावत लिंक, इथे, ह्या केसला सेकंड एक्सपाथ लिंक नाही आपण लागत. जेव्हा क्लिक करू मी तेव्हा. तेच सांगतो तुम्हाला, ह्याला एक्सपाथ लागत नाही. ही कन्सेप्ट आहे, विंडो आहे ना, विंडो स्विच करतोय आपण फक्त. माझी पॅरा तर विंडो मग कुठली आपण ते होती? मॅन्युअली केलं ना क्लिक. हो, मी तुम्हाला ऑटोमेशन करून दाखवणार आहे. हा हा, मी तेच म्हणते ना, ते ऑटोमॅटिक ऑटोमेशन करून आपल्याला त्याला एक्सपर्ट द्यावं लागेल ना त्या क्लिकचा. हा राईट, लिंक वरती क्लिक करण्यासाठी एक्सपाथ द्यावा लागेल. हा, तर त्यानंतर मग हे आपण एक्झिक्यूट करू की 1 एक्झॅक्टली, बरोबर. विंडो टू आपण पॅरेंट विंडो टू चाइल्ड विंडो स्विच करायचं. एक्झॅक्टली. आता आपण काय करतोय बघा, ऑल विंडो ह्या दोन्ही सेशन्स आहे, तो खाली येतोय. आता त्यातली एक व्हॅल्यू ह्याला असाइन झाली, चाइल्डला. बघा आता, पॅरेंटची व्हॅल्यू हीच आहे आणि चाइल्डची पण व्हॅल्यू हीच आहे. कंडिशन काय होईल या केसमध्ये? ट्रू होईल. फेल होईल. आपण इथे नॉट टाकलंय, त्याचं उलट काय? फॉल्स. फॉल्स असं तर आत जातो का तो? कधी नाही जात. मग तो काय केलं, ते इथं आला. आता तो इथं आला. आता चेक करा, तुमचा पॅरेंट हा आहे आणि चाइल्ड हा आहे. कंडिशन काय होईल? इथे कंडिशन फेल होईल, फॉल्स होईल. इथे नॉट टाकलाय म्हणजे त्याचं उलट ट्रू. ट्रू झालं म्हणून आतमध्ये जाईल. चेक करा आता. आता मी तुम्हाला दाखवतो, आपण कुठल्या विंडोवरती बघा. आपण ह्या विंडोवरती आहे. आता जशी ती कमांड रन होईल, तो बरोबर इथं ही विंडो सिलेक्ट होऊन जाईल. बघा तुम्ही, चेक करा. बघायचं आपण आता. बघा इथं इथं दिसतंय तुम्हाला, इथे ब्लिंक करायला पण चालू केलं का, विंडो स्विच झाली म्हणून. आलं? आता तुम्हाला ह्याच्यावरती काय ऑपरेशन करायचं, परत एक्सपाथ काढा, परत हे करा, ते सगळं करावं. समजलं का सगळ्यांना? खूप इम्पॉर्टंट कोड आहे, खूप वेळा विचारते इंटरव्ह्यूला. सर एकदा परत सांगा. हा सर, थोडं परत सांगा. हे बघा ना ताई, थोडं काय लेट करतो जॉईन तुम्हाला. केलं होतं मी. ओके, ह्यात आपण काय केलं, पॅरेंट विंडो घेतली आणि सगळ्या चाइल्ड ओपन केल्या, ह्या वाल्या चाइल्ड विंडोज. आता तुम्ही आता ह्या विंडोवरती, तुम्हाला ह्या विंडोवर जायचं आहे. मग तुम्ही काय करणार, तुमचं लॉजिक असं आहे, तुम्हाला पॅरेंट विंडो नको आहे म्हणून आपण कंडिशन टाकले, पॅरेंट विंडो नसेल तर स्विच कर. ओके. ओके. पण आता बघा ना, आपला विंडो ह्याच विंडोवरती आलाय, तो ह्या विंडोवरती आलाय. आपलं काम झालं, आपलं हे क्लोज करून ह्या विंडोवर यावं लागेल, राईट? आपलं थोडासा कोड पण लिहायचा आहे. मी तो ब्रेक करतो. बघा, आता मी काय करतो बघा, मी ड्रायव्हर डॉट क्लोज करतो, नंतर ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट विंडो डॉट पॅरेंट येतो, बरोबर आहे? पॅरेंट का ठेवला तो आठवतो, आपण इथे लिहिलं पण आहे पॅरेंट का ठेवला. फ्युचरमध्ये जेव्हा आपलं बॅक करायचंय मेन विंडोला, त्यासाठी आपल्याला लागणार आहे. आता आपण चेक करूया काय करतोय. इथे लिहितो मी, इथं परफॉर्म युअर तर टास्क आपण इथे तर सेट घेतोय, तर बाय. पॅरेंट इक्वल टू चाइल्ड कधी होणारच नाही ना. सेट मध्ये तर डुप्लिकेट व्हॅल्यू तशा अलाउडच करत नाही नाहीच ते. म्हणताय, म्हणून तर त्यांनी एक्सप्लिसिटली तिथं सेट घेतलेलं आहे. अच्छा, म्हणजे जरी चुकून तो कोड हे झाला तरी हेच रन होईल स्टेटमेंट राईट, डेफिनेटली. राईट. ठीक आहे, आणि परफॉर्म दी ऑपरेशन. ठीक आहे, आपण काय करूया, टेम्पररी ना त्याचा ना टायटल प्रिंट करूया. चलो नाउ लेट्स ट्राय.
आणि ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. आलं इथं एक विंडो आली. आता मी काय करतो एक्सप्लिसिटली ना इथं ना जसं तुम्ही म्हटलं इथं तुम्हाला क्लिक करावं लागेल, एखादा एक्सपाथ काढावा लागेल आणि ते ओपन होईल. कधी कधी बघा नुसतं लिंक वरती क्लिक केलं ऑटोमॅटिक एक विंडो ओपन होते. इथं आलो, इथून तो इथं आलो, बरोबर. 2 आले चेक करा, बघा 2 आले. आता विंडो आयडी वेगळा बघा, 200C005 आणि हा DF आहे आपला पॅरेंट वाला. काय बघा हे काय आहे सर, पेज आयडी आहेत का आयडी त्याचे असतं, जे ते विंडो? सेशन आयडी असतो प्रत्येकाचा, अच्छा. बरोबर. आता ते चेक करतोय पॅरेंट आणि चाइल्ड मी सेम आहे का, नसेल तर स्विच कर. नाहीये बघा, सेम होतं म्हणून ते गेलं नाही. आता इथे काय केलं, वेगळ्या विंडोवरती. आता आता बघायचं आपण कुठल्या विंडोवरती, ह्या विंडोवरती आहे. आता ती कमांड रन झाली की आपली विंडो चेंज होते, खाली तर ब्लिंक व्हायला चालू होतं बघा. दिसतंय खाली ब्लिंक होतंय, बरोबर. आणि इथं पण तुम्ही बघू शकता तो त्या आपण विंडोवरती. सर ते फॉर लूप मध्ये काय चेक करतोय? चाइल्ड इज इक्वल टू ऑल विंडो म्हणजे काय? कुठलं आलं ते कोलन चाइल्ड कोलन हा ऑल ताई, विंडो, मला हे ताई थोडं आठवतं तुम्हाला आपण सेट करताना सेटला एडिट करता हा वे होता. लिस्टला आपण नॉर्मल फॉर लूप नाही करतो आणि हे सेटला आपण इटरेशन असं. आहे का सर? हा हे इटरेशन आहे का? हो, इटरेशन आहे. ठीक आहे. आता हे ब्रेक होऊन जाईल, ब्रेक आलं. आता तुम्ही विचार करा ह्याचं टायटल काय आहे. ह्याचं टायटल हे बघा, ब्लॉक स्पेस म्हणून काहीतरी आहे, ते प्रिंट होईल. आलं. आता पुढं ह्याला मी क्लोज करतो. आता बघा ह्या 2 विंडो ओपन आहे, त्यातली कुठली ओपन होईल, क्लोज होईल, ही वाली. कारण आठवतं आपण ड्रायव्हर क्लोज आणि क्विट मध्ये डिफरन्स दिला होता. क्लोज काय करतो, करंट विंडो क्लोज करतो, म्हणून तो करंट क्लोज करेल. चेक करा, आता 2 होते, 1 क्लोज झालं, बरोबर. आता तुम्हाला ह्या विंडोवर अजून यायचंय, अजून नाही आला. आता मी परत स्विच करतो. भले तुम्हाला वाटतं इथं आलाय, पण आता बघा ब्लिंक करायला चालू केलं त्यांनी, दिसतंय. आता त्यांनी स्विच केलं. हा छोटासा कोड आहे एवढा, मग खूप कामाचा आणि खूप वेळ विचारतो. पण सर आपला मल्टिपल विंडो असेल तर मग आपला चाइल्ड कोणता घ्यायचा? कुठला आला त्यात म्हणजे स्पेसिफिक आता विंडोचा कोड 3-4 घ्यावा विंडोज लागतो. आहेत आपल्या ओपन, हो, मी ते आपण सांगायला नेव्हिगेशन एक करून एक घेतोय. मिनिट देता का ताई, थोडस. ठीक आहे, तुम्हाला थोडासा वेळ द्या ना मला एक्सप्लेन करायला. ओके ओके. हा तुमचा कोडचा स्निपेट झाला. ठीक आहे. आता मी बघतो तुम्हाला 2 विंडो घेतला, राईट. आता कधी कधी असं असतो क्वेश्चन, हाऊ विल यू स्विच टू स्पेसिफिक विंडो. ठीक आहे. त्याच तुम्ही काय करताल, तुमच्याकडे काहीतरी एक लॉजिक असलं पाहिजे किंवा कुठलं तरी हे आलं पाहिजे, त्याच्या बेसिस करू शकतो. तुम्हाला हे दाखवतो कसं करता येईल. आता एक इटरेटरची एक कन्सेप्ट असते बघा, स्विच टू स्पेसिफिक विंडो इन सिलेनियम. स्विच टू थर्ड विंडो बोलूया. आता तुम्हाला एक इटरेटरची कन्सेप्ट तुम्हाला दाखवतो ते, ती तुम्हाला वापरा. दिसतंय तुम्हाला, हे दिसतंय बघा. तुम्ही असं करू शकता, आयडी पाठवायचा. कळालं तुम्हाला. आता हा कुठला कोड, हा पायथनचा कोड आहे ना, आता कोड आहे इन जावा लिहितो. एक मिनिट. स्विच टू थर्ड विंडो इन सिलेनियम using Java. बघा लॉजिक तेच आहे. गेट ऑल केलं, जेवढा ओपन तेवढा. नंतर तुम्ही त्याला कन्वर्ट केलं बघा, टू अॅरे केलं, न्यू स्ट्रीम टाकलं. तुम्हाला ज्या विंडोला जायचंय त्या विंडोला आयडी टाका.
काय तुमच्या क्वेश्चन आन्सर झालं? हॅलो, येस सर, बघतीये सर, तेच बघते, कोड बघते. बघा ना, तुम्ही तो विंडो हँडल सेट आहे ना, त्याला तुम्ही array मध्ये कन्वर्ट केलं. बरोबर, हे बघा विंडोज वाला. मग विंडो 0 1 2 3 तुम्ही ते फक्त नाव टाका. सर, मग आपण हे जे घेतले ते सेट घेतले, बरोबर आहे. मग आपण ह्याला ऐका ना, माझं स्टोअर वाक्य ऐका ना. स्ट्रिंग. ऐका ना, हे जे हा मेथड आहे, एक ड्रायव्हर आहे, इंटरफेस आहे. हा हा ड्रायव्हर तर आपल्याला. ऐका ना, मी काय म्हणतो, माझं 2 मिनिटं. हा ड्रायव्हर एक इंटरफेस आहे. हा त्याच्या ह्या मेथड्स त्यांनी ऑलरेडी बनवलं, त्या मेथड कुणीही चेंज करू शकत नाही. त्यामुळे आपण इंटरफेस वापरतो, बरोबर, बिकॉज इट इज 100% ऍब्स्ट्रॅक्शन. बरोबर, बरोबर आहे. आणि तो सेट एलिमेंट म्हणजे वेब एलिमेंटच हे करतो, तर ते आपल्या लिस्ट किंवा सेट मध्ये स्टोअर करावं लागतं. हे कळलंय मला पहिली लाईन. नाही ताई, ऐका ना, हा त्याचा जे आयडी असतो तो हा आयडी इथे स्टोअर होतो, इथे वेब एलिमेंट नाही स्टोअर होत. ओके. मी तुम्हाला आयडी तेच स्टोअर, सांगतो. पेज आयडी तो असतो, तो स्टोअर होतो ना सर? एक सेशन आयडी असतो प्रत्येकाचा, जसं की तुम्ही आता ओटीपी वाले कन्सेप्ट आहे, 30 सेकंडसाठी अवेलेबल असतो, 1 मिनिट, तो सेशन साठी असतो. तो हा प्रकार आहे. ओके. ते नाही सर, माझं क्वेश्चन काय आहे सर, प्रॉब्लेम हा आहे की मग सेटला आपण स्ट्रिंग मध्ये का कन्वर्ट करतोय परत, मग जेव्हा स्टोअर करतोय तर तो. मी कुठलं वाला काही हा डेटा टाईप आहे. हॅलो. सेटची हा कन्सेप्ट काय आहे? हा सेट लिहितो आपण आणि ते डेटा हा. टाईप पास करावा लागतो, असं का म्हणतात तुम्ही? नाही की आपण कन्वर्ट नाही करत आपण, हा डेटा टाईप पास करावा लागतो ना, असं का म्हणता तुम्ही? इथे कधी कधी इंटिजर पण असतो, बरोबर आहे. तुम्ही ते कन्वर्ट नाही करत, तुम्ही सेट बनवताय, ज्याचा डेटा टाईप स्ट्रिंग असेल, असं तो अर्थ होतो. पटलं का आता? मग खाली आपण विंडोचा एक अरे करतोय ना स्ट्रिंगचा डिफाईन. हा, मग कन्वर्ट करतो ना, सेटचा आपल्या अरे मध्ये कन्वर्ट, कारण हा मी तेच तेच विचारते सर, ते कन्वर्शन का करतोय आपण? मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. हा जो ड्रायव्हर इंटरफेस आहे ना, तो तुम्हाला सेट मध्ये रिटर्न करतो, आणि तुम्हाला ते विंडो मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्ही स्विच करू शकता, राईट? कारण की नाही तर तुम्हाला मग सेट मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू मिळत नाही, तुम्हाला ते फॉर लूप वापरावं लागतं. मी तेच विचारत आहे सर, हा माझा क्वेश्चन तेच होता की आपण ते डायरेक्टच का नाही घेतलं, की त्याला कन्वर्शन करायची गरज का पडली, हे तुम्ही आता सांगितलं. ओके, आता आता क्लिअर झालं तुमचं? हा. ठीक आहे. सर, ते डॉट गेट आणि डॉट स्विच मध्ये फरक असतं. सॉरी? डॉट गेट आणि डॉट हो सर, स्विच. डॉट गेट म्हणजे काय? मिळणं आहे. स्विच करणं काय म्हणजे सांगतो, तुम्ही तिकडे जा. सर, आपण इथं ड्रायव्हर डॉट गेट टाकून जर ते विंडोचा आपण आयडी टाकला तर ते जाणार नाही का? स्विच कुठलं होणार वालं? नाही का? हे वालं? खाली ते खाली खाली सर्वात लास्टला तिथे हा तुम्ही ड्रायव्हर डॉट स्विच टू लिहिलंय ना, हा तिथे आपण ड्रायव्हर डॉट गेट टाकून जर तिथे विंडोच्या तिथे तुम्ही आयडी जर सर, टाकला, जे आपल्याला विंडोजचं पाहिजे तर डायरेक्ट जात नाही का तसं? नाही जात ना सर. मग सर, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. हा जो इंटरफेस आहे ना, त्याचे काही सेटर रूल्स आहेत, त्याला तुम्ही बायपास नाही करू शकत. पहिलं तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागतं, किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हात असं पण करू शकता. एक विंडोज आहे ना, एक मिनिट होल्ड करा. ठीक आहे, ह्याला आपण आहे ना, इथे बघा, तुम्हाला त्याची कुठली मेथड दिसते का? गेट वाली तुम्ही घेऊ शकता, अशी कुठली मेथड दिसते का तुम्हाला? बघा, जसं लिस्टच्या केस आपण गेट इंडेक्स पास करून काम व्हायचं, बरोबर आहे? पटलं का मी काय म्हणतोय? हॅलो, हो सर. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला? आपण गेट का नाही केलं, तुम्ही जसं म्हणता तसं? नाही त्याची सर, मी सुचिता होतं, राईट? सुचिता तुम्ही डायरेक्ट होता, राईट? हा हा सर, माझा डाऊट क्लिअर झालाय, मला झालं? ते कन्वर्शन कारण की कळलंय इथं का गेट नावाची केलंय तर. कन्सेप्टच नाही, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणून त्यांनी काय केलं, अरे मध्ये कन्वर्ट केलं, मग त्याची व्हॅल्यू घेतली. हे मेन लॉजिक आहे. नाही पटलं सर, आता? मी डायरेक्टच म्हणतो इथे ड्रायव्हर डॉट स्विच टू आहे तर ड्रायव्हर डॉट गेट टाकून आपण डायरेक्ट आयडी टाकला. सर नाही चालत सर, ऐका ना. गेट काय करतो, तुम्हाला ह्या इंटरफेसवर काम करायला होतं. तुम्ही याला काय करायचं, स्विच कर सांगायचं त्याला. समजतं मी काय म्हणतोय? तुम्हाला त्याला स्विच कर म्हणून सांगायचंय ना.
तर माझं असं म्हणणं होतं की आपल्याला जेव्हा पण आपण एक नवीन URL ओपन करतो तेव्हा आपण डायरेक्ट गेट टाकून ती URL ओपन करतो. हा बरोबर. ठीक आहे. दोन विंडोज आहेत, त्या दोन्हीच्या URL वेगवेगळे आहेत. आपण पण अ, ऐका ना, व- आपला जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन काय होता माहितीये का? तर तुम्ही बघता आपला क्वेश्चन होता त्या लिंक वरचा, म्हणजे जसं की ह्या पेज वरचा. तुम्ही ह्या पेज वरती कुठे गेला ते ब्राउझर क्लोज केलं का? तुम्ही ह्या पेज वरती आहे आणि इथं क्लिक करून तुम्ही दुसऱ्या ब्राउझर पेज जाता. तर ते पॅरेंट चाइल्ड, आता इथं ऑलरेडी एक विंडो ओपन होती म्हणजे तो त्यावर का नाही गेला, मग त्याने ते का नाही दाखवलंय? कन्सेप्ट अशी आहे की ती असोसिएटेड म्हणजे काय? एक पॅरेंट विंडो असणार आहे, त्याच्यामुळे बाकी सगळ्या चाइल्ड असणार, अशी ती कन्सेप्ट आहे. म्हणजे सर आपण हायपरलिंक करून नॅव्हिगेट करतोय एका पेजवरून दुसऱ्या पेजवर. एक्झॅक्टली, म्हणून ते रिलेशन राहते ना पॅरेंट चाइल्ड वाला. आता जसं की पण इथं जर अजून एक, आपण म्हणजे एक विंडो ओपन केली आणि एक विंडो फारच वेगळी ओपन केली, म्हणजे एक जसं व्हॉट्सअप हे आणि एक हे फेसबुक आहे, हे तर बघ बोथ आर नो रिलेशन टू इच अदर, म्हणजे एक्झॅक्टली, आता ही वाला विंडो हा. हे सांगायचं होतं, ही वाली विंडो ती वाली विंडो पूर्णपणे वेगळं आहे. तर ह्या दोघांचं रिलेशन नाहीये. हा, तुम्ही तर ह्या दॅट विंडो टाइम वी हॅव एखादी टू विंडो, नॉट एक्झिक्यूट दोज कोड सर, व्हॉट एव्हर आपण बघितला तो कोड आपण नाही एक्झिक्यूट करू शकणार त्या टाइमला. मला तेच कन्फ्युजन झालं होतं की म्हटलं सर दोन URL आहेत, आपण डॉट गेटने का नाही ओपन करू शकत आहे. नाही कारण तेच- ती युआरएल ना सर आपण नाही हा, ठरवत ना. ती युआरएल तुम्ही क्लिक केल्यानंतर त्याच्या मागची ती युआरएल वरती क्लिक होतं, राईट? कळालं सर. ठीक आहे, डाऊट क्लिअर आता झालं का? म्हणजे पुढे जाऊ का, जाऊ दे का आपण? हो सर. ओके ठीक आहे. आता ह्याच्यावरती ना 3-4 क्वेश्चन विचारतात. पहिला क्वेश्चन तुम्हाला पटलं सगळ्यांना, काय करायचं? बरं, पहिला क्वेश्चन काय होता? हाऊ विल स्विच टू मल्टिपल विंडो, किंवा हा सिनर त्याने फिरून विचारलेला आहे. दुसरा हा क्वेश्चन काय होता, हा कोड दिला, हाऊ विल स्विच टू स्पेसिफिक विंडो, बरोबर ना? आता पुढे एकदम शॉर्ट क्वेश्चन विचारतात बघा. व्हॉट इज दी रिटर्न टाइप ऑफ ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट विंडो, सॉरी, ड्रायव्हर डॉट गेट विंडो हँडल? पहिला क्वेश्चन. तर याचं वेब एलिमेंटच म्हणजे वेब एलिमेंटच असणार ना नाही ताई, रिटर्न टाइप. असं काय म्हणतात, स्ट्रिंग आहे ना. आपण स्ट्रिंग. सेट हा मग मी सांगतो ना, होल्ड ना. इथं इथं बघा काय लिहिलंय. तुम्ही आपण मला तुम्ही सेट उत्तर मध्ये टाकलं होतं ना सर याला. काय, हे बघा ना ताई, मी काय क्वेश्चन लिहिलं पहिलं बघा ना. अच्छा 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 मी सेट हँडल हा. लिहिलंय ना, मी हँडल्स लिहिलंय का? हा अच्छा अच्छा हा हा ओके ओके, मला ते ठीक आहे, सेकंड लाईन लक्षात. ओके. मला सेट आहे. म्हणून ह्याचा रिटर्न टाइप काय, ते काय स्टोअर केलंय? स्ट्रिंग मध्ये केलंय. स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग. व्हॉट इज दी रिटर्न टाइप ऑफ ड्रायव्हर डॉट गेट विंडो हँडल्स? आता तुम्ही जे म्हणता ते आन्सर लिहिताना काय म्हणतात, सेट ऑफ स्ट्रिंग. लोकांना माहित म्हणजे सांगतात त्यामुळे मी वर्ड लिहिला, हम्म. म्हणजे ह्याला लिहिताना असते ते. ठीक आहे, करिअर ना त्यांना सांगता येत नाही. सेट आणि आत लेस देन ग्रेटर देन साईन म्हणतात आणि स्ट्रिंग होतात, त्यांना कळून जातं ह्याला काही येत नाही. ओके. ठीक आहे, म्हणून मी वर्ड लिहिलाय आणि त्या रिटर्न टाइप हा आहे. ओके, हे दोन क्वेश्चन त्यावरती विचारतो. नाव नेक्स्ट टॉपिक येतो. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा आजकाल कोणी वापरत नाही म्हणजे मला ते तुम्हाला जे सांगायचं ना, आजकाल ते फ्रेम वाली कन्सेप्ट ती बंद झालेली आहे. कारण त्याने ना खूप त्रास होतो. हाऊ विल यू स्विच टू फ्रेम? बरं, आता फ्रेम वाला कुठं काय मिळत आलं, एक मला चेक करू द्या. ह्याचा कोड मी तुम्हाला म्हणतो. ह्या त्यांना 3 गोष्टी लय महत्वाच्या आहेत, मी लिहून देतो. ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट फ्रेम आहे. इथं आपण 3 गोष्टी पास करू शकतो. एक आहे इंडेक्स आहे, एक मी लिहून देतो. वी कॅन स्विच टू फ्रेम बाय युझिंग 3 ways. बाय युझिंग कमांड लिहितो, and passing it by either ID, दूसरा वेब एलिमेंट,
आणि तिसरं आय थिंक फ्रेम आय डी इलेव्हन आणि अजून एक काहीतरी आहे, एक मी चेक करतो मी. हे करावं लागेल तुम्हाला. आता ह्याची कन्सेप्ट कुणी वापरत नाही वेब एलिमेंट फ्रेम वाला, तुम्हाला पण आता पण इंट्रोला विचारतात, त्यामुळे आपल्याला ते घ्यावं लागतं. स्विच टू फ्रेम. तुम्ही ऑब्झर्व करा, मी पण आहे ना चॅट जीपीटी वापरतो, कारण तो एकदम चांगला आणि क्विक मध्ये आणि चांगला आन्सर देतो. हे बघा, एकतर इंडेक्स पाठवतो दिसतं तुम्हाला, एक नेमनी किंवा आयडीनी आणि वेब एलिमेंटनी, हा 3 वेळ येतो. बरं, आयडी माझं काय राहिलं होतं यातलं, इथे नेम राहिलं होतं फक्त. ठीक आहे, कोड छोटा आहे आणि सिम्पल आहे. मी तिन्ही वेळेस तुम्हाला पाठवून देतो. आणि हे ऍक्च्युअल मध्ये कधी अजून मी माझ्या करिअर मध्ये कधी युज नाही केलं फ्रेम वाले कन्सेप्ट, कारण की फ्रेम खूप दिवसापूर्वीच बंद पडलेले. पण इंटरव्ह्यूच्या ह्या सिलेबसच्या तुमच्या सिलेबस मध्ये असतो, म्हणून आपल्याला ते करावं लागतं. पण ह्यात अजून एक एक क्वेश्चन, एक ट्रिकी क्वेश्चन आहे, तो मी तुम्हाला सांगून देईल, तो महत्वाचा आहे. हा एक क्वेश्चन आहे बघा, हा खूप महत्वाचा आहे. हाऊ विल यू स्विच टू मेन फ्रेम? तर तुमचा आन्सर असला पाहिजे युजिंग डिफॉल्ट कंटेंट. ड्रायव्हर स्विच टू, हे बघा, डिफॉल्ट कंटेंट लय महत्वाचं आहे. हे करतं काय ते तुम्हाला सांगायचं होतं. ऍझ्युम करा, मी काय सांगतोय बघा, आता तुमच्या इथं ना एक फ्रेम घेऊ आपण, बॉक्स वाला घेऊ. हा तुमचा मेन फ्रेम आहे बघा, मी सांगतोय हे दिसतंय तुम्हाला स्क्वेअर वाला, हा तुमचा मेन फ्रेम आहे, सगळ्यांना मान्य? ह्याच्या आतमध्ये छोटीशी फ्रेम करू आपण. ये फ्रेम करूया. ही फ्रेम. आता मला काय म्हणायचंय, महत्वाचं नीट आहे का, तुमची मेन फ्रेम कुठली आहे? ही आहे. सगळ्यांना पटतंय? हॅलो हॅलो. येस सर. ओके, समजा तुम्हाला ह्या फ्रेमवरून ह्या फ्रेमवर जायचं असेल, तुम्ही काय करणार, ह्या फ्रेमचा आयडी किंवा नेम किंवा वेब एलिमेंट शोधणं, बरोबर आहे? आणि म्हणणं काय म्हणणार तुम्ही, ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट फ्रेम, आणि ह्या तिन्हीपैकी एक कोणती पण गोष्ट, सगळ्यांना मान्य? हॅलो. येस. ठीक येस आहे. सर, येस. नाव तुम्हाला आता ह्या फ्रेम, आता वाटतंय का तुम्हाला ह्या फ्रेमवरून ह्या फ्रेमवर जायचं, मग तुम्ही काय करणार, ह्याला बस सेम लॉजिक आहे, ह्याला आयडी पण आहे, ह्याला नेम पण आहे, कुठं पण, किंवा ऑर्क येतो, वेब एलिमेंट पण आहे. मग तुम्ही काय करणार, तुम्ही हेच करणार बरोबर. जी नवीन फ्रेम आहे, ही वाली फ्रेम, त्या फ्रेमचं आयडी किंवा नेम हे आपण, हे मान्य? हॅलो. येस सर. येस सर, येस. Exactly. पण ह्या फ्रेमवरून ह्या फ्रेमवर जायचंय, पण सिलेनियम काय म्हणतो म्हणजे का, तुम्ही अशी डायरेक्ट उडी नाही मारायची. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही पहिलं काय करा, डिफॉल्टला या, मेन विंडो, मेन फ्रेमला या. काय करायचं, ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट डिफॉल्ट कंटेंट. कळालं तुम्हाला? मगच तुम्ही त्या फ्रेमला जाणार, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही ह्या फ्रेमला आहे, ह्या फ्रेमवर ह्या फ्रेमवर जायचं असेल, तर मध्ये तुम्हाला एकाला एक टोल भरावा लागतो, म्हणजे असं लॉजिकली तिथं जायचं, मग काम करायचं. समजतंय मी काय म्हणतोय?
ठीक आहे. तर आता म्हणजे ह्याला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की बघा, दोन कधी कधी ना काही काही लोकांना ना पोलिसांमध्ये ना दररोज एकदा हजेरी द्यावं लागते, त्यांना तडीपार गुंड किंवा असं काहीतरी लॉजिक आहे, मला लॉजिक एक्झॅक्टली नाही सांगता ना. पण त्या केसमध्ये काय होतं बघा, त्यांना दिवसातून एकदा तिथं यावं लागतं आणि सही करून जावं लागतं, बरोबर आहे. मग तेच लॉजिक आहे. समजा ते आज कुठे तर बाहेर गेले, दुसऱ्या दिवशी बाहेर जायचं असेल, पण नाही, पहिल्यांदा हजेरी द्यायची, मग बाहेर जायचं. म्हणजे तुम्हाला काय करावं, प्रत्येक वेळेस तिथे यावं लागलं की नाही मेन फोनला, त्या चौकात यावं लागतंच तुम्हाला, तरच तुम्ही कुठं पण जाऊ शकता. समजलं का नाही? म्हणून डिफॉल्ट कंटेंट खूप वेळा यूज करतात. ऑल सेट आहे. आता त्यात क्वेश्चन काय विचारतात, इथे तुम्हाला लिहावं लागेल, व्हॉट इज दी यूज ऑफ डिफॉल्ट कंटेंट. ओके. टू स्विच बिटवीन keyframe, first we need to switch to default frame, then switch to another frame. सगळ्यांना पटतंय का? जसं की मी फ्रेम नेम लिहिलं, इथे 1 लिहितो, तुम्हाला बरं पडेल. आता ह्या फ्रेमवर मला इकडे जायचं, व्हॉट आय नीड टू डू, मला पहिले हे लिहावं लागेल, त्या फ्रेम लिहावं लागेल, आणि नंतर मला दुसऱ्या फ्रेम लिहावं लागेल. अशी ती कन्सेप्ट आहे. समजा मला फ्रेम 3 ला जायचंय, तर मला काय करावं लागलं सांगा बरं. तर परत डिफॉल्ट कंटेंट वापरावं लागेल आणि परत फ्रेम 3 ला जावं लागेल. समजलं का सगळ्यांना आता हे? आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही का फ्रेम टू वरून तर मी फ्रेम तुम्हाला ते थ्रीला? सांगायचं प्रयत्न करतोय. तुम्हाला त्या चौकात यावंच लागतं, तुम्हाला ती हजेरी द्यावीच लागते, त्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. ही ती कन्सेप्ट आहे. अच्छा, म्हणजे फ्रेम टू वरून परत फ्रेम वरती जायचं आणि परत फ्रेम थ्रीला जायचं. चौकात यायचं, सिम्पल लॉजिक. अच्छा, म्हणजे घरी यायचं आणि परत घराच्या तिकडे जावा. जायचं कुठेही जा, पण घरी येऊन जा. नसतात ना घरात, हो. त्यांना डाऊट येतो, पोरगा यायचं झोल करतोय, तू घरी ये म्हणून जा, कुठं जायचं तिकडे, हम्म. एवढं कर. ओके. ठीक आहे, महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युअली फ्रेम वापरत नाही. बरं, तुम्हाला क्वेश्चन सर हे फ्रेम काय प्रकार असतो, म्हणजे फ्रेम काय प्रकार असतो थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो. आता सगळ्यांना क्रिक इन्फो सगळ्यांना माहिती आहे, किंवा क्रिक बज माहिती आहे. आता कुणाची मॅच चालू आहे की नाही माहित नाही. बघा आता मी म्हणतो, इथं क्रिक इन्फो असतं, माझं वाक्य आहे का, हे तुम्ही ऑब्झर्व करा, इथं हे पूर्ण पेज अपडेट होतं का रे दरवेळेस, दर 5 सेकंदाला? हॅलो. नाही, पूर्ण नाही होत, ठराविक ठराविक होत फक्त. ठराविक म्हणजे इथंच एक ऑर्डर सेशन पास होतो. मग ते काय करतं माहितीये का, पूर्ण पेज अपडेट करण्यापेक्षा फक्त इथलेच अपडेट देतात, म्हणून तिथं फ्रेम म्हणायची concept आहे. आता माहित नाही इथं फ्रेम येईल की नाही, आपण त्याचं नाव टॉपिक आय फ्रेम असतं, आय फ्रेम म्हणतात, जसे आय फ्रेम ह्यांच्या केसमध्ये फ्रेम लागतात. म्हणजे तुम्हाला काय आलं का, पूर्ण पेज नाही वर्कआउट करायचं, तुम्हाला थोडासा पार्टवरती काम करायचं असेल तर पूर्ण पेज का नाही करत तुम्हाला माहिती आहे? अरे ते पूर्ण पेज रिफ्रेश पण करू शकता, पण ते का नाही करत? जर तुम्हाला पूर्ण पेज रिफ्रेश करायला सगळा डेटा आणावा लागेल, परत परत लोड करावं लागेल, तुमचा विनाकारण वेळ गेला, टाइम गेला, आणि डेटा पण गेला. पण ऍक्च्युअली गरज आहे का? नाही, आपल्याला कारण फक्त स्कोर अपडेट झाला की नाही बघायचं आहे, तेवढाच सेशन झालाय की नाही. दॅट इज आता द त्यांचे रिझन आपण फ्रेम वापरतो. तर ती फ्रेम कशी म्हणजे लोकेट करायची, आय फ्रेम टॅग नेम यूज करून आहे? हो, आय फ्रेम टाइमिंग त्याचा एक्सपर्ट काढत असेल तर. ठीक आहे, झालं, कळालं सगळ्यांना? ऑल सेट आहे. पुढचा टॉपिक घ्यायचा का पास करायचं?
या सर फाईल नव्हती जमलं. हॅलो हा बोला ना हॅलो बोला ना. सर एक विंडोजचा एक सर नवीन एक फाईल तयार करून ते विंडोज एकदा परत दाखवा ना जरा. कुठलं वाला? विंडोजचं विंडोज म्हणजे ते एकदा रन करून हा, दाखवा ना एकदा परत एकदा प्रोग्राम कुठलं रन वाला करून म्हणजे? दाखवा ना परत एकदा. हे वाला विंडोज मल्टिपल विंडोज ते हा हे ना हा तर ते व्हिडिओ हा रेकॉर्ड झाला ना सर, व्हिडिओ रेकॉर्ड झालाय सर. अच्छा बरोबर तरी दाखवू शकतो, मग रेकॉर्डिंग पॉज करून दाखवतो. ते विनाकारण काय होतं मग ते त्यांना जो बघतो ना त्याला बोर होतं.